भादवण तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे विराट हिंदू संमेलन पार पडले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संपूर्ण भारतभरात हिंदू संमेलन आयोजित होत आहेत। यातीलच एक संमेलन भादवण येथे पार पडले। यावेळी श्री संतोष हुंडेकरी, दक्षिण कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख व वारकरी संप्रदायाचे श्री अनिल महाराज आडावकर यांनी उपस्थित राहून लोकांना हिंदू धर्माविषयी माहिती दिली। संघाच्या कार्याचा आढावा घेऊन आपण जात-पात न मानता हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे। सर्वप्रथम राष्ट्र हा विचार आपण जोपासला पाहिजे अशी भावना व्यक्त केली। संघ स्वयंसेवक श्री हरीश देवरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर ज्येष्ठ स्वयंसेवक श्री हरिश्चंद्र डोंगरे यांनी आभार मानले। यावेळी मोठ्या संख्येने हिंदू बांधव व महिला उपस्थित होत्या। पाहत रहा MBP माझा न्यूज 24। त्याच्याबद्दल क्लेश नाही करत, ते त्याचं मत असू शकतं। देश चालवण्यासाठी या सगळ्याची आवश्यकता आहे, म्हणून मी विरोध करण्यासाठी नाही, तर मी चांगलं काय आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी हे सगळं 100 वर्ष केल्यानंतर आज संघ समाजाला आवाहन करण्यासाठी आलं। आवाहन करतोय म्हणजे काय, तुम्ही गावामध्ये डिजिटल बोर्ड करा असं म्हणत नाहीये, संघाला मोठी देणगी द्या असं म्हणत नाहीये, संघाची 100री पूर्ण करायची आहे त्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात बाहेर पडा असं म्हणत नाही आहे। तुम्ही हिंदू म्हणून एक व्हा हे सांगण्यासाठी आला। हिंदू म्हणून एक आल्यानंतर करायचं काय ते सांगण्यासाठी आलाय। एकत्र आल्यानंतर ते पुढे चालवण्यासाठी आलाय। आवश्यक म्हणजे अवघड काय आहे बघा, मुळात एकत्र येणं अवघड आहे हे तुमच्या लक्षात आत्ता आलं। एकत्र आल्यानंतर एकत्र राहणं फार अवघड आहे आणि एकत्र राहिल्यानंतर पुढे जाणं अवघड आहे। बघा, तुम्ही लग्न करण्यासाठी आधी एकत्र यावं लागतं, त्यांना मग काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली। त्या शताब्दीनिमित्त प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राष्ट्रामध्ये नवे तर संपूर्ण भारत देशामध्ये आज या ठिकाणी हिंदू संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम या संघाच्या चरणी नतमस्तक होतो। बघा, उद्याचा आम्हाला जर सक्षम भारत बनवायचा असेल, गौरवशाली भारत बनवायचा असेल, तर त्याला फक्त आणि फक्त आपला हिंदू धर्मच जबाबदार आहे। आपल्या असणाऱ्या हिंदू धर्माला किती हजारो वर्षाची परंपरा आहे हे सांगता येणं अवघड आहे। तरी पण एका ठिकाणी एक उल्लेख आलेला आहे की सरस्वती नदीच्या ठिकाणी आपल्या धर्माचं वास्तव्य होतं, हिंदू धर्माचं। मग किती हजारो वर्षे झाली सरस्वती नदी लुप्त होऊन, तेव्हा